जाणीव. जाणीव ही अशी गोष्ट नाही जी कुणी शिकू शकतं. ती शिकवण्याचा विषयच नाही. ती तर जन्माला यावी लागते. मग प्रश्न पडतो, जाणीव जन्माला येते तरी कशी? मला कधीकाळी वाटायचं ती स्वतःला स्वतःच्या नजरेत पडताना पाहिल्यावर जन्माला येत असेल, किंवा जेव्हा आयुष्य अशा वळणावर आणून उभं करतं जिथे पोहोचण्याचा विचारही आपण कधी केलेला नसतो, किंवा जेव्हा अपेक्षांचं ओझं इतकं जड होतं की एका क्षणी ते वाहण्यापेक्षा स्वतःलाच खाली ठेवावंसं वाटतं. मला वाटायचं जाणीव प्रेमातून जन्माला येत असेल, दुःखातून, एकांतातून, हरवण्यातून. पण एक गंमत सांगू, जितकं आयुष्य जगत गेलं ना, तितकं एक वेगळंच सत्य समोर येत गेलं. जाणीव कोणत्याही भावनेतून जन्मत नाही, ती जन्माला येते भ्रम तुटल्यावर. आता भ्रम कुठल्या गोष्टीचा? तर स्वतःबद्दलचा भ्रम, माणसांबद्दलचा भ्रम, परिस्थितीबद्दलचा भ्रम, मैत्रीबद्दलचा भ्रम, नात्यांबद्दलचा भ्रम, आणि कधीकधी संपूर्ण जगाबद्दलचाही. जेव्हा यापैकी एखादा भ्रम कोसळतो ना, तेव्हा फक्त एक सत्य उरतं, आणि त्या सत्याचा पहिला श्वासाला जाणीव म्हणतात. समजलं, कळलं, उमगलं, गवसलं, हे सगळे तिचेच समानार्थी शब्द असतीलही, पण त्यापैकी एकाही शब्दात जाणीवची खोली सामावत नाही. कारण जाणीव हा शब्द नाही. तुम्ही कुणावर प्रेम करता, कुणाचा तिरस्कार करता, कुणाची हेवा करता, किंवा कुणाला मनापासून माफ करता. कुठलीही कला निर्माण करण्यासाठी आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ती मनापासून अनुभवण्यासाठी जाणीव असणं आवश्यक आहे. जाणीव नसली तर चित्र फक्त रंग राहतात, शब्द फक्त अक्षर राहतात, आणि संगीत फक्त केवळ आवाज म्हणून गंमत वाटते. जगात जवळजवळ प्रत्येक गोष्टीचा वर्ग आहे, प्रत्येक कौशल्याचं शिक्षण आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कुठेतरी सापडतं. पण जाणीव शिकवणारी एकही शाळा नाही, कारण ती शिकवता येतच नाही. ती जगावी लागते, ती तुटावी लागते, ती हरवावी लागते, आणि मग एक दिवस शांतपणे आपल्या आत जन्माला येते, ती म्हणजे जाणीव.